नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण घरातल्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये मशरूमची भाजी कशी बनवायची ते पाहूया। रेसिपी चालू करण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून मी अशाच नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। भाजी बनविण्याकरिता इथे मी सर्वप्रथम 200 ग्रॅम मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मशरूमची थोडी थोडी देठ कापून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मशरूमची वरची बाजू हाताने सोलून घ्यायची। मशरूम आपण स्वच्छ धुवून घेतले की वरची साल सहजगत्या निघते, तुम्ही पाहू शकता। अशाच पद्धतीने आपण मशरूमच्या वरच्या साली काढून घेऊ आणि मशरूम कट करून घेऊया। मशरूमची देठ वेगळी करून ती अगदी बारीक अशी कापून घ्यायची, जेणेकरून देठ लवकर शिजली जातात। मशरूम आवडीप्रमाणे हव्या तशा आकारामध्ये कट करता येतील। कुणी मशरूम 2 भागामध्ये कट करून घेतं, कुणी अगदी बारीक फोडी करतं किंवा अख्खं देखील मशरूम भाजीमध्ये वापरण्यात येतं। मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम आकाराचे मशरूमचे काप करून घेणार आहे। अशाच पद्धतीने सर्व मशरूम आपण कट करून घेऊया। मशरूम आपण असेच देखील भाजीमध्ये वापरू शकतो, पण मी याला मसाल्याची कोटिंग करणार आहे। त्याकरिता सर्वप्रथम यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालूया, 1 पाव चमचा लाल मिरची पावडर, 1 पाव चमचा धनेपूड, त्याचबरोबर 1 पाव चमचा जिरेपूड देखील घालायची आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून सर्व मसाले मशरूमला छानपैकी कोट करून घ्यायचे। इथे मी सर्व मसाले मशरूममध्ये छान कोट करून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घेतलंय। तेल छानपैकी तापवून घेऊया। तेल तापलं की यामध्ये आपण मसाल्यामध्ये कोट केलेले मशरूम घालून घेऊ आणि मध्यम आचेवर हे मशरूम आपण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊया। मशरूममध्ये 90% पाणी असतं, त्याकरिता हे मशरूम आपण वाफवून घेतले असता त्यामधून पाणी रिलीज होतं। तुम्ही बघू शकता आपल्या या मशरूमला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। हे पाणी पूर्ण आटेपर्यंत हे मशरूम आपण छानपैकी शिजवून घेऊ। इथे आपले हे मशरूम छानपैकी शिजवून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। याच कढईमध्ये मी आणखी 2 चमचे तेल घालत आहे। तेल छान तापलं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालू। 1 हिरवी वेलची, 1 अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर 1 अर्धा चमचा मी जिरे यामध्ये घातले। मसाले छानपैकी फ्राय झाले की 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा। 2 ते 3 मिनिटे हा कांदा तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊ। आता यामध्ये 1 अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालू आणि ही पेस्ट देखील आपण 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊया। यात मी 1 हिरवी मिरची देखील बारीक कट करून घातलेली आहे। हिरवी मिरचीचा भाजीमध्ये फ्लेवर छान उतरतो। मिरची देखील आपण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊ। मसाले छानपैकी फ्राय झाले की यामध्ये 1 वाटीभर टोमॅटोची प्युरी घालायची। मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले होते। हे टोमॅटो आपल्याला 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटांमध्ये टोमॅटो छानपैकी भाजून होतात, त्याचबरोबर मसाल्याला तेल सुटायला देखील सुरुवात होते। आता या स्टेजवरती आपण काही पावडर मसाले यामध्ये घालू। पावडर मसाल्यामध्ये मी 1 चमचाभर लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, 1 अर्धा चमचा धनेपूड, त्याचबरोबर जिरेपूड, 1 पाव चमचा हळद, त्याचबरोबर 1 अर्धा चमचा गरम मसाला मी घातलाय। हे मसाले तेलामध्ये आपण छानपैकी परतवून घेऊ। ते करपू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आणखी 3 ते 4 मिनिटे हे मसाले आपण मध्यम आचेवर छानपैकी फ्राय करून घेऊ।
हे मसाले मी आणखीन 3 ते 4 मिनिटे तेल सुटेपर्यंत छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण 2 वाटी गरम पाणी घालूया, मिक्स करून घेऊ आणि याची एक छानपैकी उकळी काढून घेऊ। ग्रेव्हीला छानपैकी उकळी आली की यावरती झाकण लावून 3 ते 4 मिनिटे ही ग्रेव्ही छानपैकी शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनिटे ही ग्रेव्ही मी छानपैकी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण फ्राय केलेले मशरूम घालून घेऊया। ग्रेव्हीमध्ये मशरूम छानपैकी मिक्स करून घेऊ आणि त्याचबरोबर इथे मी 1 चमचा काजूची पूड घालायची, याने आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो आणि छानपैकी मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून 4 ते 5 मिनिटे आणखी ही भाजी शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली ही भाजी छानपैकी शिजवून होते। भाजीच्या कडेने तेल देखील सुटायला सुरुवात होते, तुम्ही बघू शकता। कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची। कसुरी मेथीचा भाजीमध्ये फ्लेवर छान उतरतो। छान मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालूया। आता इथे ही आपली अगदी चमचमीत झणझणीत अशी मशरूमची भाजी बनवून तयार आहे। अतिशय चविष्ट होते, तर ही मशरूमची भाजी तुम्ही एकदा नक्कीच तयार करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।